आपण ही नारी शक्ती दूत या ॲपवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज केलेला असेल तर यामध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटीहून अधिक अर्जदाराची नोंदणी यामध्ये पूर्ण झालेली आहे। तर आपण ज्यावेळेस या ॲपमध्ये कोणतेही एखाद्या बँकेचे अकाउंट हे आपण त्याची माहिती यामध्ये देतो। तर यामध्ये कोणाचे SBI मध्ये खाते असेल, कोणाचे HDFC किंवा अन्य प्रकारची अशी कोणतीही एखादी राष्ट्रीयकृत बँक असेल तर आपण जे काही बँक अकाउंट यामध्ये दिलेले आहे त्याच बँक अकाउंटला पैसे येतील असे नाही। तर हे पैसे कोणत्या बँक अकाउंटला येतील हे आपण ऑनलाईन चेक करू शकतात, कारण हे जे काही पैसे आहे हे थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून आपल्या बँक अकाउंटला जे काही आधार लिंक असेल त्याच खात्यात आपले हे पैसे येणार आहे। तर हे आपण 2 मिनिटांमध्ये चेक करू शकतात। तर त्यासाठी आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचे आहे आधार टाईप केल्याच्या नंतर जी काही पहिली ऑफिशियल वेबसाईट येईल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। तर ही वेबसाईट आपण येथे पाहू शकतात, याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर येथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे माय आधार यामध्येच आपल्याला इथे आधार सर्व्हिसेसमध्ये येथे आपण पाहू शकतात की बँक सीडिंग स्टेटस याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला परत येथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि येथे बँक सीडिंग स्टेटस परत आपल्याला इथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा येथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे मित्रांनो, आणि येथे आपण पाहू शकतात की डॉक्युमेंट अपडेटच्या खाली येथे परत बँक सीडिंग स्टेटस आपल्याला येथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। त्यानंतर आपल्याला येथे बँकेचे नाव दाखवले जाईल। त्यानंतर येथे बँक सीडिंग स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की येथे ॲक्टिव्ह आहे आणि येथे लास्ट अपडेटेड डेट ही इथे आपल्याला दाखवली जात आहे। त्यानंतर खाली आपल्याला इथे लिंकद्वारे प्रदान केलेली माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI च्या सर्व्हरवरून आणली जाते। त्याच्या अचूकतेसाठी UIDAI जबाबदार नाही। प्राप्त केलेली माहिती UIDAI द्वारे संग्रहित केलेली नाही। तर अशी माहिती आपल्याला इथे दाखवली जाते। तर आपला जो काही आधार नंबर आहे हा आधार नंबर या बँकेला लिंक आहे असे आपल्याला इथे दाखवले जाते आणि याच बँक अकाउंटमध्ये आपल्याला जे काही पैसे आहे हे पैसे आपल्याला याच बँक अकाउंटला मिळणार आहे। त्याचप्रमाणे मी येथे दुसरा आधार नंबर टाकून हे स्टेटस येथे चेक केलेले आहे। तर या स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की बँक सीडिंग स्टेटस येथे इनॲक्टिव्ह दाखवत आहे आणि खाली येथे प्लीज चेक विथ युअर बँक टू गेट युअर आधार नंबर लिंक्ड टू युअर बँक अकाउंट अशा प्रकारे येथे माहिती दाखवली जात आहे। म्हणजेच हा जो काही आधार नंबर आहे हा बँकेला लिंक नाही। तर अशा प्रकारे आपण आपले जे काही आधार आहे हे आधार कोणत्या बँकेला लिंक आहे की नाही हे अशा पद्धतीने चेक करू शकतात आणि ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण मोबाईलच्या माध्यमातून देखील चेक करू शकता, कारण की येणारे जे काही सरकारी योजनाचे पैसे आहे हे पैसे आपल्याला DBT द्वारे ज्या बँकेला आपले आधार लिंक असेल त्याच बँक अकाउंटमध्ये ते पैसे क्रेडिट होणार आहे। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।